ए आमरे चला बस की बावड्या मराठी सांगू मी चालू भारी दिसू तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज रक्षाबंधन साजरी आता आमच्या हॉटेलमध्ये चालू आहे आणि विशेष म्हणजे आजचे मेन गेस्ट आपले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठी इंडियन आयडल मधले नामांकित सिंगर प्लस त्यांनी मराठीमध्येच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी जाऊन त्यांचं चांगलं वर्चस्व कमवलं. सेकंड राऊंडपर्यंत गेले होते आणि त्यांची संपूर्ण आता प्रतिदादा सोळशे आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सिंगर त्यांची टीम आपल्या हॉटेलला आज मेन गेस्ट म्हणून आलेली आहे आणि त्यांच्या वडील सुद्धा स्वतः सोबत आहेत. त्यांचे बंधू त्यांचे सहकारी त्यांची टीम आपल्या हॉटेलला आली आणि त्यांनी आमच्याकडे जेवण केलं. त्यांचा आम्ही स्वागत समारंभ केला. त्याचप्रमाणे आता आले सर चला आम्ही म्हणलो आता आले तेवढ्या लांबून तर रक्षाबंधनचा पण हा छोटासा प्रोग्राम झाला पाहिजे आपल्या हॉटेलला म्हणून एक माणुसकीच्या नात्याने प्रेमाने आदराने आम्ही त्यांना आमची स्वतः बहीण आपल्या हॉटेलची मॅनेजर म्हणजे आमची सखी बहीण आणि तुमच्या सगळ्या महाराष्ट्राची सुप्रसिद्ध आपलं काय नाही महाराष्ट्राची लाडकी फेवरेट नकोशीची आई म्हणजे मनीषाबाई नकोशीची आई म्हणजे मनीषाबाई ही या ठिकाणी आता सगळ्यांना ओवाळायला लागली सगळ्यांचं औक्षण करायला लागली आणि आता सगळ्यांची राखी बांधते आपल्या संघा 35-88 हॉटेल या ठिकाणी. आणि हे बघा आमचा माहोल कसा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी सुद्धा कधी तुम्हाला वाटलं असेल का कधी इतक्या निसर्गरम्य वातावरण आम्हाला आमची बहीण कधी राखी बांधल नाही कसं वाटतं तुम्हाला सांग तुमचं मनोगत सांगा आता लाईन सांगा ठीक आहे. खूप छान वाटतंय. सर्वात मेन म्हणजे हॉटेलची चव आणि दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी आम्ही निसर्गरम्य वातावरणात आम्ही सर्व फॅमिली या ठिकाणी बसलोय आणि खूप छान वाटतंय. तुम्हाला देखील असा आनंद मिळायला पाहिजे. आता माझे पप्पा बोलतील ऐका. काका बोल आता. हे बघा आपल्या सुप्रसिद्ध आपले सिंगर आपल्या महाराष्ट्रात त्यांचे वडील स्वतः काका आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. रक्षाबंधन मी घरी नाही केली पण इथं केली. मला वाटलंय नव्हतं रक्षाबंधन इथं होईल म्हणून आणि अचानक झाली. खूप छान वाटतंय. पूर्ण परिवार एकत्र आहे तर मी असं सांगेल की सर्व परिवार एकत्रच पाहिजे आणि एकजुटीने राहा म्हणजे आपला हिंमत वाढते आणि आपण एकमेकाला मदत करतो. तर मला छान वाटतंय आज संघांच्या हॉटेलला भेट देऊन खूप आनंद वाटला मला. दादा बोला. या ठिकाणी आमची पहिली रक्षाबंधन हॉटेल संघा या ठिकाणी झाली आणि खूप छान वाटतंय. अचानक भयानक झाली पण छान झाली. आम्हाला ताई राखा बांधताय आणि या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही देखील या ठिकाणी हॉटेल सारखं नाही तर घरच्या सारखं वागणूक आपल्याला मिळणार आहे. नक्की संघा 35-88 या हॉटेलला भेट द्या. ते दाजींना बसवा ना ते कुठे गेले चला किंवा एकदम मस्त होती. आम्ही इथे एवढ्या निसर्गरम्य वातावरणात पहिल्यांदा जेवण केलं आणि इथं रक्षाबंधन साजरी केली. तुम्ही पण नक्की भेट द्या. हॉटेल संघा 35-88 हॉटेल संघा 35-88. मामा बोला. मामा बोला तो बोला नाही तो 50 तोला बोल के बोल ना तू बोल. नमस्कार मित्रांनो. तर बघा आपल्या संघात 35-88 हॉटेलला प्रतीक दादा त्यांची पूर्ण टीम आली. मला खूप आनंद झाला. आपल्या संघात 35-88 ला ते जेवले पण आणि आता हॉटेल संघात 35-88 ची मॅनेजर म्हणजेच माझी आत्तू राख्या बांधते. धन्यवाद. मी पण थोड्या वेळाने तुम्हाला राखी मलाच बांधावं लागते का मावळ घेऊ माणसा बरोबर चला जा. पाहुणे रावळ्यात 4 माणसं मला राखी बांधायची काय चव होती यार.
आणले भावाने साड्या आणल्या बाबा. भावाने आणल्या साड्या म्हणून इथे झाल्या सगळ्या सगळ्यांनी बांधल्या भाड्या. जेवण ते पण तुला जेवाय दिलंय ना मी. ओरिजिनल आहे. नुसतं गंधच लावा त्याला. जेवायला आला रोहित. नाही असं म्हणून चालवतो सगळ्या गाड्या. आणल्या बहिणीला साड्या आणि त्या साड्या एकूण बांधल्या बहिणीने माड्या. विषय खोल. साड्या काय सोन्याच्या होत्या काय? घेऊ नको माहोल. मोनाला मारा. हॉटेल संघा 3588 या ठिकाणी सर्वात मोठा रक्षाबंधनचा हा आमचा त्योहार सण आमचा साजरा होतोय. ते बी एकदम आपल्या भारतीय पद्धतीने, भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या पद्धतीनं सगळे फॅमिली बसून या ठिकाणी आमची बहीण सगळ्याला राख्या बांधायला लागली. आणि कोण फुल नाही फुलाची पाकळी तिला समजा मी साडी आणली, तिच्या भावानं साडी आणली, चालूच आहे तिला द्यायला. मित्रांनो हे देणं म्हणजे काय असतं माहिती की एक प्रेमाचं प्रतीक असतं. आणि मी माझ्या बहिणीला साडी आणली आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीला साडी वगैरे दिलीच असेल. बहिणीचं आणि भावाचं नातं हे खूप अतूट असतं, खूप प्रेमाचं, बंधनाचं, आपुलकीचं नातं असतं. आणि आज आमच्या हॉटेलला सण साजरा होतो रक्षाबंधनाचा. खूप आम्हाला सगळ्याला आनंद होतो आणि एवढ्या माहोलमध्ये होतं ह्याच्यात सगळ्यात जास्त आम्हाला आनंद होतो. कारण ह्याच्या आधी एवढी मोठी रक्षाबंधन आम्ही कुठं साजरा झाली नाही. लावून राखी बांधायला लागली. बहीण भावाच्या अशाच राहाव्या गाठी. बहीण भावाच्या अशाच राहाव्या गाठी. भावानं आणली बहिणीसाठी रक्षाबंधनला नाटी. नाही का हे माझ्या बायकोन मला राखी बांधली असं काही नाही. बायको ती बहीण आई सगळं हा माझ्या बायकोन मला राखी बांधली. नाटीनं मारली काठी. नाही बांधा नट्टी पुरी बांधा. आणि म्हणून नट्टी घ्यायची होतं ना मिठी म्हणून नट्टीनं मारली मिठी. आता बघा आमची भाची या ठिकाणी आलेली आहे. तिला रक्षाबंधनला स्पेशल आम्ही त्या दिवशी नगरला आणायला गेलो होतो. आज ती या ठिकाणी आलेली आहे. तिचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आपल्या हॉटेल सासरे आणि सुनाचं स्वागत आहे. आता या ठिकाणी तिथं बस किती इथं नाही तर मग इथं बोलावं लागतं लपून बसल्यावर. लपून बसल्यावर त्या माणसाला मुद्दा मोहरी घालावं लागतं. क्लिअरच बोलावं लागते मग. माझा फोटो काढायचा. नाही पुढे फोटो काढा. याकरता फोटो काढा व्हिडिओ झाल्यावर. तिकडून एक राहू द्या. दुसऱ्या मामामध्ये काढा ना फोटो. राखी बांध. गजेंद्र ना तू काढ. काय लागलं तिथं पत्र हाणून घेतलाय पडली घसर तिथं नको बसून घ्यायचं. बस तिथं वर तिथं काय बोला की व्हिडिओ चालू आहे. काय बाबा बोलाय चालू आहे तुमचं चालू आहे. रक्षाबंधनचं काय महत्व सांगावं. काय काय रक्षाबंधनचं महत्व? आता उत्तर रक्षाबंधनच्या बहिणी बाळानं आईचा बांधल्या एक सगळ्या. उखाणा. हा? आईचा एक उखाणा. आता काय उखाणा घ्यायचा आहे? नानावर घातला होता नानावर तेव्हा मागच्या नानावर वर्षी. नाना नाही पण माघारी नानाला काय नाही आणलं? इकडे बघा ना. नानावर उखाणा घेतला होता. बघा राव. कोणी बघा ना. नानावर घेतला आईनं उखाणा. इथं हेरला नाही बांधायचं सगळं. दुकाना ठोकाना कोणीतरी धरून ठोकाना आणि चुकाना. आईनं घेतला नानावर उखाणा. मग संगा भाऊच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही संगा भाऊवर एक गाणं बनवलं होतं काय तेव्हा. उरीचा उखाणा? ते आठवतंय अजून मला. म्हणा बरं. पोलिसा काय ते आठवतंय मला. हा सोन्याची सुई चांदीचं वेज. सोन्याची सुई तिला चांदीचं वेज आणि शिवाजी पाटलाचं नाव घेते माझ्या हळदी कुंकावर तेज. वा क्या बात आहे. आणि म्हणून संगा भाऊवर एक सुंदरसं गाणं या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी आलतो तेव्हा लिहिलं होतं. तर मला ते आठवतंय. मी तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो.
दादा गुरु बांधले सगळ्या आता राहू चला. हा प्रयत्न करतो. राखी राखी 1 रुपयाच्या राखीचा कागदाचा मान आहे. ते पैसे पाणी नामुक आणि तमुक. आता ही उग ही आपलं ही काही बी निघालेलं आहे पुढे. ही राखी 1 कोटीच्या बरोबर आहे. हा आणि म्हणून म्हणतो मी बोलतो उद्याच्याला ऐकतोच मी राखी आज राहिलाय की 1 कोटीला भेटले म्हणलं. वाटचे नाही नाही स्कॅनर आणा. कशी आले की चला स्कॅनर द्या ना. जीवनाच्या कसरतीत कधी नाही कनला. असंच होतं काहीतरी. स्कॅनर नाही नाही राहू द्या ते प्रेम असते. नाही बरोबर नाही वाटत. पहिल्यांदा सर नाही बांधायचं असते माझ्याकडे आणा. स्कॅनर बांधायचं. आणा. नाही नको उगाच. हो द्या. त्या पुरीला द्यायची. हा जीवनाच्या कसरतीत कधी नाही हरला. अरे बस तुम्ही धरतो तो बस. हा तुला बसू दे की त्याला राखी बांधू दे. चला द्या. अरे 10 रुपये चिल्लर टाका. टाकावं लागेल. अरे चल ना. असं सोडून दे. चला आता एक आपल्या आता आपले गाणं म्हणणार आहे स्वतः रोहितवर लावा आता कॅमेरा. चला आता एक गाणं म्हणतात आपले स्वतः रोहित. हा लावा आता. नमस्कार. मी आमच्या पप्पांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी एक गाणं बनवलेलं आहे. आणि आपल्या समोर बदनाम करू नको. सगळ्यांनी शब्द ऐका. खूप छान शब्द आहे. टाक ना ते. दिले ना. आयुष्याच्या कसरतीत कधी नाही कनला. आयुष्याच्या कसरतीत कधी नाही कनला. गरीबाचा संगा आज रील स्टार बनला. 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो चला चला. दादा हो. दादा फॉलोअप मारा बरं का. फॉलोअप करा सगळ्यांनी. खरंच सगळ्यांना आमच्या आयडिया ग्रोथ होतं.